पंतप्रधान आणि संरक्षण मंत्र्यांमध्ये पार पडली महत्त्वाची बैठक। पाकिस्तान विरोधातील कारवाई संदर्भात चर्चा। त्याआधी सीडीएस जनरल अनिल चव्हाण आणि राजनाथ सिंहांमध्ये बैठक। भारत सरकारने पाकिस्तानच्या 16 यूट्यूब चॅनल्सवर घातली बंदी। दिशाभूल करणारी माहिती प्रसारित केल्याबद्दल कारवाई। भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती। पाक लष्कर प्रमुख आसिम मुनीर आणि बिलावल भुट्टोंच्या कुटुंबियांचं देश सोडून पलायन। पाकच्या अनेक अधिकाऱ्यांनी कुटुंबियांना ब्रिटन आणि अमेरिकेत हलवलं। पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांविरोधात भारतीय लष्कराची सर्वात मोठी कारवाई। 15 पैकी 12 दहशतवाद्यांची घरं स्फोटकांनी उडवली। दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांवर ही कारवाई। भारतीय वायुदलाच्या ताफ्यात 26 राफेल एम-जेट फायटर विमान दाखल होणार। आज भारत आणि फ्रान्स दरम्यान 63,000 कोटींचा करार। पाकिस्तानला भरणार धडकी। भारतीय सीमेवर पाकिस्तानकडून सलग 5व्या दिवशी कुरापती सुरूच। कुपवाडा आणि पूंछमध्ये एलओसीवर अंदाधुंद गोळीबार। भारतीय जवानांचं चोख प्रत्युत्तर। पहलगाम हल्ल्यानंतर मुंबईत हाय अलर्ट। सीएसएमटी स्थानकावर गस्त वाढवली। काही स्थानकांमध्ये मॉकड्रिल। पोलिसांचाही कडेकोट बंदोबस्त तैनात। मुंबईकरांचा प्रवास महागणार। बेस्ट बसचे भाडे दुप्पट होणार। भाडेवाढीला मुंबई महापालिकेची मंजुरी। भंडाऱ्यात भरधाव ट्रकची कारला जोरदार धडक। भीषण अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी। कोल्हापुरातील ज्योतिबा मंदिर आज दुपारी 4 वाजेपर्यंत दर्शनासाठी बंद। चैत्र यात्रेनंतर मंदिरात पारंपरिक पाकाळणी सुरू असल्यानं मंदिर समितीचा निर्णय।